भिक्खूंची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे. ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमवण्याची सवलत आहे. भिक्खूला मात्र तसे करता येत नाही. हा दोहोतील भेद लहान सहान नाही. मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचारविचारांना नियंत्रित करते. ती आचारविचारामध्ये संघर्ष निर्माण करते. म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात, कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीचा नाश ठरतो. भिक्खू हा संपत्ती रहित असल्याने तो मानसिक व नैतिकदृष्ट्या स्वतंत्र असतो. प्रामाणिकपणा आणि सच्छील याच्या आड स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही. ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही. आपले नियमन तो आपण स्वतःच करणार. आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधांनी बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक असतात. उलटपक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही. भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतः सारखे करीत नसून तो संघाचे नियंत्रित असतो. संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. अशा प्रकारे ब्राह्मण आणि भिक्षू या दोन्हीमधला फरक या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. तर आता आपण उद्याचा भाग आहे भिक्खू आणि उपासक, हे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथावरील हे व्हिडिओ जे आहेत, हे व्हिडिओ अखिल मानव जातीच्या हिताचे विचार असल्यामुळे हे आपण सर्वच, माझे जे सबस्क्रायबर आहेत, माझे चाहते मंडळी मित्र आहेत, माझे जे 5000च्या वर माझे मित्र आहेत, फ्रेंड्स आहेत, त्या सर्वांना नम्र विनंती की आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत आपण पोहोचवावेत, जेणेकरून अखिल मानव जातीच्या हिताचं जे तत्त्वज्ञान आहे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल. याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. या जगाला युद्धाची गरज नसून बुद्धाची गरज आहे. या जगामध्ये बुद्ध असेल तिथे युद्ध नाही. बुद्ध करुणा शिकवते, बुद्ध शांती शिकवतात, बुद्ध प्रज्ञा शिकवतात. बुद्ध माणसाला एका माणसानं दुसऱ्या माणसासोबत कसं वागलं पाहिजे हे भगवान बुद्धाचा धम्म शिकवतो. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये समता आहे, विषमता नाही.
इथे मानवच काय, अखिल विश्वातील जेवढे जीवजंतू, प्राणी, पशु, पक्षी, मानव तर आहे त्याच्यामध्ये, पण जंगलातले पाळीव प्राणी असोत की कोणतेही असोत, सर्व प्राण्यावर करुणा करा, प्रेम करा, मैत्री करा, असं बुद्ध सांगतात. म्हणून आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, गंभीर खंडार यूट्यूब चॅनल, या चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब करावं आणि इतरांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करावेत, लाईक करावे, सबस्क्राईब करावे आणि कॉमेंटसुद्धा कराव्यात, जेणेकरून माझ्याकडून काही चूक भूल झाली असल्यास माझ्या ती लक्षात येईल आणि मी तो सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हा आपणांना बुद्धाचं तत्त्वज्ञान सांगत राहील. तोपर्यंत आजचा व्हिडिओ इथेच थांबूया, उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.